नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? बरे आहात ना? छान. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग. आज भरपूर दिवसांनंतर आम्ही आलो आहोत मुंबईमध्ये चर्नी रोड येथे असलेल्या प्राचीन बाबुलनाथ मंदिरात. चला मग बघूया मंदिर आतमध्ये कसे आहे ते. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे सर्व प्राणी आणि पक्षी यांचे नावांसहित फोटो लावलेले आहेत, जेणेकरून ते लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी एक नॉलेजेबल आहे. जे की पक्षी आपण कधी इथे बघितले सुद्धा नसतील, असे पक्ष्यांचे फोटो आणि त्यांचे नाव इथे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते कळतील. इथे सुंदर असा शंख त्यांनी बनवलेला आहे आणि बाजूलाच एक गणेश मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे, तिथे आतमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला हे गणेश मंदिर आहे. तिथे गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ही जी तुम्हाला भली मोठी बिल्डिंग दिसते, ही बिल्डिंग नसून ही भाविकांना जाण्यासाठी, वयस्कर लोकांसाठी बनवलेली लिफ्ट आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली वरती मंदिराच्या इथे जाऊ शकता. हा लिफ्ट मधनं तुम्ही बाहेर आलात की बाहेरून इथून असं चालत गेलात की समोरच एक चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे, तिथे चप्पल काढायचं, समोर चप्पल काढायचं स्टँड आहे. चप्पल काढल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आतमध्ये मंदिरामध्ये जाऊ शकता. तर आम्ही आलो शिड्यांनी. शिड्यांचा एक अनुभव घेऊया म्हटलं. जर मंदिर बघायचं म्हटलं तर ते संपूर्ण आणि व्यवस्थित बघायचं. मग शिड्यांनी आतमध्ये वरती जाताना ही लिफ्ट आहे आणि ह्या शिड्या आहेत. मॅडम बघा कशा येत आहेत. वाह, काय भारी यमक जुळलंय ना, एकच नंबर. बाबुलनाथ मंदिर मुंबईमध्ये भगवान शिवाला समर्पित हे गिरगाव चौपाटी जवळ वसलेले आणि तिथल्या शांत वातावरणासाठी आणि सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. भाविक आणि पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. बाबुलनाथ मंदिराचा इतिहास शतकानुशतके आहे. त्याचे नेमके मूळ पूर्णपणे स्पष्ट नाही. तथापि असे मानले जाते की मंदिर 12व्या शतकात बांधले गेले होते. कालांतराने त्याचे नूतनीकरण आणि सुधारणा झाल्या आहेत. बाबुलनाथ नाव हे प्राचीन बाबुलच्या झाडावरून बनले आहे, जे पूर्वी मंदिराच्या जवळ होते. मुंबई आणि त्या पलीकडे असलेल्या भगवान शिवाच्या भक्तांसाठी हे मंदिर महत्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. तर प्राचीन जे शिल्पकार होते त्या लोक सुंदर असे कोरीव काम त्यांचं असायचं. तर तुम्ही बघा आणि स्वतः प्रत्यक्ष इथे येऊन प्राचीन मंदिरांमध्ये हे एक्सपिरियन्स अनुभवा आणि फील घ्या. इथे उजव्या साईडला हातपाय वगैरे धुण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी त्यांचं जागा आहे. हातपाय धुतल्यानंतर आतमध्ये जायचा, हा आतमध्ये जाण्याचा प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये मंदिरामध्ये एंटर व्हायचं. हा मंदिराचा गाभारा किती सुंदर आहे. बाबुलनाथ मंदिर वर्षभर अनेक उत्सव साजरे करतात, ज्यामध्ये महाशिवरात्री हा सर्वात मोठा सण साजरा केला जातो. भक्त उपवास करतात, प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरांमध्ये भेट देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात भाविकांची भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि लक्षणीय वर्दळ असते. हा मंदिराचा आतला परिसर आहे. इथे भाविक बसून ध्यान करू शकतात. कुठल्याही प्रकारचं टाइम लिमिट नाही आहे. इथे लॉर्ड शिवाचे 11 लेसन्स आहेत. तर हे होतं सुंदर असं प्राचीन काळातील बाबुलनाथ मंदिर. काय मग तुम्हाला पण आवडलं की नाही?
मग जर तुम्हाला पण हा मंदिर प्रत्यक्षात येऊन अनुभवायचा असेल, बघायचा असेल, तर मी तुम्हाला ह्या मंदिराचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तो चेक करू शकता आणि येऊ शकता. तर दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या दिशेने. होप सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ बघून तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही चांगलं किंवा वाईट वाटलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला फटाफट सगळ्यांनी सबस्क्राईब करा.